कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचं लग्न कसं जमलं? माझं लग्न ना काय झालं? म्हणजे खरंच ती एक म्हणजे अशी स्टोरी की असं वाटलं नाही कधी की ह्या मुलाशी माझं लग्न होईल म्हणून। का वाटलं? कारण आम्ही सोबत एका ट्रेनिंग मध्ये होतो दोघं जण, आणि त्याच्यानंतर त्या ट्रेनिंग मध्ये आमचं एवढं काही बोलणं व्हायचं नाही। त्याच्यानंतर आम्ही एका ट्रिपला गेलो बंगलोर आणि म्हैसूरला, आणि मग तिथे थोडीशी ओळख वाढली। काय सिच्युएशन आहे? आणि मग इतर सगळी जण जी सोबत मित्रमैत्रिणी होते ते सगळे जण म्हणायला लागले की नाही तुमची जोडी छान दिसते, पण आम्ही एकमेकांना काहीच म्हटलं नाही। आणि मग इकडे माझं लग्न माझ्या घरच्यांनी जमवलं। हा, म्हणजे मुलगा बघून गेला, पसंती झाली, तोपर्यंत हे मला काहीच बोलले नाहीत येऊन की मला तू आवडतेस, असं काहीच नाही। मग मी कसं स्वतःहून काही म्हणणार ना? तुमच्या मनात होतं? हा, होतं मग का नाही बोलले? पण नाही, असं वाटलं त्याच्या मनात आहे की नाही माहिती नाही। आणि मग माझ्या एका मैत्रिणीने, म्हणजे माझी बहीणच आहे ती, चुलत बहीण, आणि आमची कॉमन मैत्रीण पण आहे, तिने यांना फोन केला की ताईचं लग्न जमलं, ही गुड न्यूज द्यायला तुला फोन केला। तर त्यावेळेला हे म्हटलं की नाही ही गुड न्यूज नाही, ही बॅड न्यूज आहे। आणि मग डायरेक्ट दुपारी आमच्या घरी पैठणला, आणि मग आई माझी शाळेत गेलेली होती, शिक्षिका होती, तर मी म्हटलं आई आल्याशिवाय तर मी काही तुझ्यासोबत म्हणजे काही बोलू शकत नाही। मग आई आल्यानंतर तिला सांगितलं की हा असं असं बोलायला आलाय। आई म्हणे ठीक आहे आता बोलून घे, आपण बघूया नंतर। मग आम्ही बोललो बाहेर जाऊन, तर मग मी तिथे समजवलं की नाही आता माझं झालंय, मी पण पसंती दिली आहे, आता काही पुढे म्हणजे होणं शक्य नाहीये। चित्रपटच आहे तुमचा। हां, मग ह्यांनी ठीक आहे म्हणून, म्हणजे ठीक आहे बाबा मांडला आता म्हणून गेले। मग त्याच्यानंतर आमच्या घरी वारे सुरू झाले की नाही आलेला मुलगा जास्त छान होता, तो एवढं प्रेम करतो हिच्यावर की तो तिथून इथे आला, बंगलोरवरून वारे आले। आणि मग सुरू झालं मग इकडे बोलणं वगैरे। आणि ज्या दिवशी ॲक्च्युली हे माझ्याकडे आले ना बोलायला पैठणला, त्या दिवशी ह्यांच्या बहिणीला मुलगा बघायला येणार होता, आणि त्याच्यासाठी यांच्या बाबांनी यांना स्टेशनवर त्या पाहुण्यांना घेण्यासाठी पाठवलं होतं। हे स्वतःची ट्रेन पकडून आले, हे स्टेशनवरून डायरेक्ट पैठणला। हे आम्हाला नंतर योग जुळायचे असले कसे जुळतात? खरंच खरंच। कशामुळे झाली मैत्री? खारघरला एक बायकांचा संघ आहे, तर तिथे कार्यक्रम नेहमी होत असतात, तर आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो। 1-2 कार्यक्रमामध्ये आम्ही आमच्या बोलीभाषेवरनं कळलं की अरे अरे हे मराठवाड्यातले, हे आपल्याकडचे लोक आहेत। मग एकमेकांशी बोलणं झालं, त्याच्यानंतर मैत्री झाली, तुमचा ग्रुप तयार झाला। तुमच्या घरी साधारणतः आता जितके तुम्ही प्रसन्न हसता, घरातले सुद्धा तुम्हाला बघून असेच प्रसन्न हसत असतात? हो, हसत असतात आणि हसावंही लागतं। मिस्टरांचे स्वभाव कसे? मिस्टरांचा माझ्या शांत स्वभाव आहे। शांत? माझ्या मिस्टरांचा शांत आहे, पण वेळेप्रसंगी कडक पण तेवढे। जेवढे शांत आहेत तेवढे रागीट पण आहेत। असं काहीच नाही, काही शांतही नाही आणि रागीतही नाही। मग कसे आहेत? कसे दमट? तिला सांभाळून घेतात। तुमच्या बाबतीत? माझे मिस्टर खूप जॉली आहेत, त्यांना घरातलं वातावरण खूप हसत खेळत आवडतं। तुमच्या बाबतीत? शांत स्वभाव आहे, आणि स्वप्न बघतात, खूप खूप मोठी मोठी स्वप्न बघतात, आणि ते पूर्ण करण्यामागे त्यांचा खूप हे असतो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।